दरम्यान बीडच्या मसाजोग गावात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज आंदोलन करणार आहेत. मोबाईल टॉवरवर चढून ते आंदोलन करणार आहेत. 302 चा गुन्हा दाखल करून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला दोषी ठरवावं अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी आता ते आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मसाजोग गावातील मोबाईल टॉवर परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलाय. तर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काल रात्री उशिरा सीआयडी पथकानं धनंजय देशमुख यांची भेट घेतली. मात्र धनंजय देशमुख हे आंदोलनावर ठाम आहेत. एकही इन्क्वायरी मध्ये घेतलं नाही. सीआयडीचं पहिलं काम काय आहे, जी घटना घडली त्या दिवशी मुख कुटुंबाकडे येतात. काय डाऊट आहे तुम्हाला? बरोबर, तुम्हाला कोणाचे फोन आलते का? तुमचं काही म्हणजे अशी एकही इन्क्वायरी देशमुख कुटुंबाकडून करून घेतली नाही. आणि जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही दुःखात आहेत, आम्हाला लोक येतात भेटायला, तर तुम्ही 1 तास रोज वेगळा वेळ द्या. आम्ही त्यावेळेस नाही आलो तर तुम्ही आम्हाला म्हणा की तुम्हाला आम्ही 1 तास बोलत होतो तर आले नाही तुम्ही. असं कुठलीच गोष्ट घडली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.